विधानसभा निवडणुकींचा बिगुल आता वाजलेला आहे। बिगुल वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते चर्चांना उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे एकटे लढणार, महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का आणि युबीटी गट हा एकटा निवडणूक लढणार का, असा मोठा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलाय। नुकतेच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक ठरली। यामध्ये जागा वाटपावरून एक चर्चा रंगली। याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्य भागांमध्ये कोणकोणते पक्ष आपली जोड दाखवणार, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार कुठे उभे करणार यावर देखील चर्चा करण्यात आली। त्यानंतर सूत्रांनुसार असं कळलं की काँग्रेस हे सर्वाधिक जागांची मागणी करत आहे। तसंच काँग्रेसला 105 जागा ज्या आहेत ते मिळणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आता वाढलेली आहे। शिवसेनेने देखील आता 100हून अधिक जागा या ठिकाणी मागणी केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत। त्याचबरोबर लोकसभेमध्ये झालेल्या कामगिरीबद्दल काँग्रेस देखील आता सर्वाधिक जागांवर आपलं मत मांडते। यामुळे आता एक मोठा वाद सुरू झालेला पाहायला मिळत आहे। काँग्रेस एका बाजूला आपली तयारी करत आहे, तसंच आपल्या उमेदवारांची सन्मत घेऊन चर्चा करत आहे, तर शरद पवार अजूनही यामध्ये कोणताही दखलंदाजी करत नाहीयेत। ते अद्यापही शांत आहेत। त्यांची कोणती एक ठाम भूमिका त्यांनी अद्यापही मांडलेली नाहीये। सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो तो म्हणजे महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण याचा। महायुतीकडून सततच्या होणाऱ्या टीकांमध्ये उद्धव ठाकरेंना काँग्रेस मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी चर्चा येत असतानाच आता शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केलेली आहे। परंतु उभाटा गटाला मुख्यमंत्री पद तेव्हाच मिळेल जेव्हा सर्वाधिक उमेदवार असतील, सर्वाधिक आमदार असतील। उद्धव ठाकरे यांच्याकडून सततची होत असलेली मागणी आणि काँग्रेसकडून देखील सततचा होत असणारा ध्यास यामध्ये कुठेतरी आता काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यामध्ये फुटाफूट होतानाच पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीवर हात मिळवला। यामध्ये काँग्रेस एक मोठी भूमिका निभावली, तर सर्वाधिक जागा या काँग्रेसने मिळवल्या। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळाल्या पाहिजे अशी ठाम भूमिका काँग्रेसची आहे। याचबरोबर काँग्रेसला मिळत असलेली ताकद ही जास्त असल्यामुळे कुठेतरी काँग्रेस हे जास्त जागा लढवणार का असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित आहे। परंतु या ठिकाणी जर उद्धव ठाकरे नसते तर कुठेतरी काँग्रेसचा ठाम पट्टा लागला असता का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। त्यामुळे शिवसेना उभाटा गटाकडून जास्त जागांची मागणी केली जात आहे। उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा दावा जो आहे तो केला आहे। परंतु जास्त जागा न मिळत असल्याने, जास्त उमेदवार न असल्याने कुठेतरी शिवसेना उभाटा गट हे मागे राहत आहे। शरद पवार यांची यामध्ये कोणती भूमिका नसली तरी पण शरद पवार यांचं काय मत आहे यावर पुन्हा एकदा नवीन चर्चा रंगल्या आहेत। तर आता काँग्रेसने लोकसभेमध्ये केलेल्या कामगिरीमुळे काँग्रेसकडून जास्त जागा मागितल्या जात आहेत आणि उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री पदाचा दावा करतायत। या दोन्ही वादविवादांमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये पडत असलेली फूट दिसून येते। नुकतंच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलेल्या विधानानुसार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसवर टीका केली आहे का असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहत आहे। जर उद्धव ठाकरे होते म्हणून काँग्रेस 1ची 11 होऊ शकली, त्याचबरोबर काँग्रेसची ताकद ही फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये वाढली असा कुठेतरी एक विधान संजय राऊत यांच्याकडून केलं जात आहे। तसंच मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधून मुख्यमंत्री चेहरा जो आहे तो काँग्रेसचाच असणार असं थेट विधान बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणातून केलं। त्यामुळे कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होत आहे। या रस्सीखेचामुळे पुढे महाविकास आघाडी टिकते का, की त्यातून शिवसेना उभाटा गट हे स्वतः बाहेर पडतात आणि शिवसेना उभाटा गट हे वेगळी निवडणूक वेगळं राहून एकटे राहून मनसेसारखी एकला चलो रे म्हणत निवडणूक लढतात का, हे पाहण्यासारखं असेल।